नमस्कार बालदोस्तांनो, आज आपण इयत्ता तिसरीमधील गणिताचा जो भाग बघणार आहोत तो म्हणजे लहान मोठेपणासाठी चिन्हांचा वापर. मोठं चिन्ह लहान चिन्ह कोणतं ते कसं द्यायचं हे आज आपण बघणार आहोत. संख्या ओळखताना लहान मोठी संख्या प्रथम ओळखता आली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला या दोन चिन्हांपैकी योग्य ते चिन्ह देता येतं. मग आता आपण बघूया. प्रथमतः इथे बघूया आपण. इथे एक अंकी संख्या दिलेल्या आहेत. दोनही संख्या ह्या एक अंकी संख्या आहेत. यामध्ये लहान मोठेपणा ओळखणे सहज सोपं आहे. 4 मोठे की 8 मोठे हे आपल्याला पटकन सांगता येतं. मग सांगा बघू. बरोबर आहे, 8 मोठे. मग आपल्याला एक गंमत मात्र नक्की माहीत आहे की सुसर हे तिचं तोंड आहे. हे तोंड कुठे उघडं असतं? मोठ्या संख्येच्या दिशेने. सुसर मोठ्या संख्येला खाऊन टाकते. ही संकल्पना आपल्याला आधी सांगितलेली आहे. मग सांगा, 8 आणि 4 यांच्यामध्ये 8 मोठे असतील तर सुसर कोणाला खाईल? 8ला. अगदी बरोबर. पुढची संख्या आहे 10 आणि 7. इथे आपल्या लक्षात येतं इथे ही एक अंकी संख्या आहे, इथे 2 अंकी संख्या आहे. मग एक अंकी संख्येपेक्षा 2 अंकी संख्या केव्हाही मोठी असते. मग साहजिकच सुसरचं तोंड कोणत्या बाजूला असेल? 10च्या बाजूने. 10 ही मोठी 7 पेक्षा. इथे बघा, तुम्हाला इथे 49 दिसत आहेत, इथे 9 दिसत आहेत. पण लगेच लक्षात येतं ही एक अंकी संख्या आहे तर ही 2 अंकी संख्या आहे. एक अंकी संख्या मोठी की 2 अंकी संख्या मोठी? अगदी बरोबर. मग 2 अंकी संख्येच्या दिशेने सुसरचं तोंड म्हणजेच मोठी संख्या कोणती? तर 49 हे चिन्ह आपल्याला द्यावं लागेल. आता या ठिकाणी आपण बघतो की इथे 2 अंकी संख्या दिसते, इथे पण 2 अंकी संख्या दिसते. मग आता काय करायचं? तर हे सुद्धा आपल्याला दुसरीत झालेलं आहे. 2 अंकी संख्या असतील तर आपण प्रथम दशक स्थान लक्षात घेतो. दशक स्थानच्या अंकांकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की दोनही अंक दशक स्थानचे समान आहेत. मग आपण आता एकक स्थानच्या अंकांचा विचार करतो. इथे एकक स्थानी अंक आहे 4 आणि इथे एकक स्थानी अंक आहे 8. मग आता सांगा, 4 मोठे की 8 मोठे? बरोबर. मग 8 जर मोठे आहेत तर मग ही 8 एकक आणि 5 दशक म्हणजे 58 ही संख्या मोठी 54 पेक्षा. इतकं सोपं आहे. पुढचं बघूया आपण. 73 आणि 79 या दोन संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती? इथे सुद्धा आपल्याला दिसतं की दशक स्थान आपण पहिलं बघणार. या दशक स्थानामध्ये दोनही ठिकाणी आपल्याला 7 आणि 7 ही समान संख्या दिसते. जर 7 दशक आहेत, इथेही 7 दशक आहेत, तर ओळखता येणार नाही लहान मोठेपणा. म्हणून आपण एकक संख्या बघणार. इथे आहेत 3 एकक तर इथे आहेत 9 एकक. मग तुम्ही सांगू शकता. अगदी बरोबर, निधी बरोबर बोललीस. 79 ही संख्या मोठी, कारण इथे 9 एकक आहेत, इथे 3 एकक आहेत. सुसर 79ला खाईल, तिला जास्त भूक लागलेली असते, मोठ्या संख्येला ती खाते. मग किती मोठी संख्या? 79. हे आपल्याला माहिती आहे. आता पुढचं आपण बघूया. प्रत्येक वेळेला काय करायचं? संख्या वाचन नीट करायचं. संख्या वाचताना मात्र चूक झाली नाही पाहिजे. आता इथे बघूया आपण. पुढची संख्या आहे बघा 50 आणि 49. दशक स्थान बघा, दोन्हीही 2 अंकी संख्या आहेत. दशक स्थान 5 आणि इथे दशक स्थान 4. न बघता सुद्धा तुम्ही सांगू शकाल की 50 ही संख्या काय आहे? मोठी आहे, कारण दशक स्थानी 5 आहेत. 2 अंकी संख्या, इथे पण 2 अंकी 2 संख्या आहे. बघूया 30 आणि 60. आपण बघताना पटकन लक्षात येतं, बापरे, इथे पण दशक आहे, इथे पण दशक आहे. दशक स्थानी अरे एकक स्थानी 1 0 आहे, इथे पण 0 आहे. पण आपल्याला पुढे जायचंच नाही आहे. पहिले दशक स्थान बघायचं आहे. दशक स्थानी 3, इथे दशक स्थानी 6, म्हणजे आपली मोठी संख्या आहे बरोबर मार्मिक 60.
कारण दशक स्थानी 6. इथे सुद्धा 90 आणि इथे 80. काही बघू नका. दशक स्थानी 9, दशक स्थानी 8. मग 9 मोठे की 8? अगदी बरोबर 9. आलंच या लक्षात. पुढचं बघूया आपण. इथे मात्र आपल्याला संख्या बदललेल्या दिसतात. इथे एकक, दशक, शतक. बरोबर. इथे एकक, दशक, शतक. शतक स्थान आलेलं आहे. इथे 1 शतक आणि इथे 5 शतक. कोणती संख्या मोठी? बरोबर 5 शतकवाली म्हणजे 100पेक्षा 50 मोठी आहे. पुढचं बघूया आपण. इथे सुद्धा 3 अंकी संख्या दिसते आणि इथे सुद्धा 3 अंकी संख्या दिसते. मग आपण काय बघणार? नेहमी मोठं स्थान, शतक स्थान. 3 शतक, 4 शतक. 399 मोठी की 400 मोठी? सांगा लवकर. यश बरोबर बोलला. 400 मोठी. सुसरीने 400ला खाल्लं कारण तिला भूक जास्त लागते. पुढची संख्या आहे, वाचूया आपण. 284 आणि 506. संख्येचं वाचन झालं. आता आपण बघणार ही 3 अंकी संख्या आहे आणि ही पण 3 अंकी संख्या आहे. मग चला, शतक स्थान. 2 शतक आहेत आणि 5 शतक आहेत. मोठी कोण? करेक्ट. 5 शतकवाली संख्या मोठी. 506 मोठी 284 पेक्षा. इथपर्यंत आपण बघितलं. तर पुढच्या संख्यांचं बघूया आपण. पुढच्या संख्या आपण वाचूया. इथे पहा, 612 आणि 634. इथे सुद्धा आपल्याला 3 अंकी संख्या दिसते. इथे सुद्धा 3 अंकी संख्या दिसते. जेव्हा 3ही स्थान आहेत, दोन्ही एकक दशक शतक, एकक दशक शतक आहे, त्यावेळेला आपल्याला शतक बघायचे आहेत. 6 शतक, इथे सुद्धा 6 शतक. तुम्ही म्हणाल बाई आता काय करायचं? थांबा, शतक सारखे आहेत, त्यांना बघूच नका. शतकाच्या आधी कोणतं स्थान आहे? दशक. मग हे बघा, दशक स्थान बघा किती आहे? 1. दशक स्थानी इथे 1 आहेत आणि इथे दशक स्थानी किती आहेत? 3. मग 1 मोठे की 3 मोठे? 3. मग 3 दशकवाली संख्या मोठी. 612 पेक्षा 634 मोठी. आलं लक्षात? आणखी एक उदाहरण आपण बघूया. इथे सुद्धा 419 आणि 470 या संख्येमध्ये, दोन्ही संख्येमध्ये शतक स्थान सारखं आहे. 400 आणि 400. काही समजत नाही याच्यावरून कोण मोठं आणि कोण लहान. मग आपण दशक स्थान बघूया. दशक स्थानी इथे सापडले 1 आणि इथे सापडले 7. मग सांगा, 7 मोठे की 1 मोठे? बरोबर, विहित 470 मोठे, कारण 7 दशक मोठे. 419 पेक्षा 470 ही मोठी संख्या आहे. आता इथे बघूया थोडी गंमत. 234 आणि 238 या दोन संख्यांमध्ये लहान मोठेपणा ठरवा. इथे आपण बघितल्यानंतर शतक स्थानी 2, इथे सुद्धा शतक स्थानी 2. काही समजत नाही. चला, नाही समजत नको, पुढे जाऊया. दशक स्थान बघा 3 आणि इथे दशक स्थान 3. बाई, दोन्ही ठिकाणी 3 3. इथे सुद्धा समजत नाहीये काय मोठं कोण लहान कोण. पुढचं बघूया ना. अजून एक स्थान आहे, ते म्हणजे एकक स्थान. एकक स्थानी किती आहेत? 4 आणि इथे एकक स्थानी किती आहेत? 8. मग 4 मोठे की 8 मोठे? बरोबर. मग लिहा, मोठी संख्या ही की ही? अगदी बरोबर. मग आपण बघा, पहिले दशक स्थान शतक स्थान बघायचं. ते जर समसमान असेल तर दशक स्थान बघायचं. ते पण समान असेल तर मात्र एककाकडे धाव मारायची. एकक 4 आहेत, 8 आहेत. मग त्याच्यापैकी मोठं कोण? त्याला सुसर खाऊन टाकेल. झालं. आहे ना सोपं? पुढचं बघूया. 804
आणि 807. आता यामध्ये पण बघूया गंमत. 8 8 शतक स्थानी सेम, दशक स्थान 0, दशक स्थान 0 आहे. अरे बापरे. पुढचं बघूया मग. आपल्याला सापडले एकक 4 आणि इथे 7. मग सांगा 4 मोठे की 7 मोठे? बरोबर. मग रोहितने बरोबर सांगितलं 7 मोठे. म्हणजे ज्या बाजूची संख्या मोठी तिथे सुसरचं तोंड. ही संख्या 807 मोठी, 804 लहान. पुढे 118 आणि 112. इथे तर तुम्ही पटापट सांगाल. आता पटापट सांगा चला. शतक स्थान सारखं, दशक स्थान सारखं आहे. मग आता आपल्याला सांगता येईल 8 की 2? बरोबर. निधीने बरोबर सांगितलं. म्हणून ही संख्या 118 ही संख्या मोठी. अशा प्रकारे लहान मोठेपणा ठरवताना आणखी काही क्लुप्त्या लक्षात ठेवायच्या असतात. आता इथे बघू. इथे वेगळ्या संख्या आहेत. त्यांचा आता आपण अभ्यास करूया. इथे 111 आणि 199 सारखे सारखे काहीतरी अंक दिसत आहेत ना? काही नाही. शतक स्थान बघा 1, तर इथे शतक स्थान 9. सोपं आहे. जी संख्या मोठी ती संख्या, म्हणजे शतक स्थानची जी संख्या मोठी ती संख्या मोठी. 111 पेक्षा 999 मोठी. पुढचं आहे 222 की 221. चला मगाशी सांगितले तशी आयाडे वापरा. शतक स्थान 2, 2 सारखे आहेत, काहीच नाही. 2 2 सारखे आहेत. मग आता एककावर धाव मारा. 1 मोठे की 2 मोठे? बरोबर. मग द्या सुसरीला खायला मोठी संख्या. 222 मोठी 221 पेक्षा. पुढचं बघूया. 605 आणि 609 यांमध्ये लहान मोठेपणा ठरवा. मला दिसत आहेत 6 सारखे, शतक दशक पण सारखे आहे. मग आता एकक 5 की 9? अगदी बरोबर 9. रोनकने अगदी बरोबर सांगितलं. 609 मोठी. आता इथे 150 आणि 105 आहे. मग मला सांगा यामध्ये एक शतक कॅन्सल. पुढे दशक 5, दशक 0. सांगा मोठं कोण? 0 की 5? बरोबर 150. आस्था बरोबर. इथे 97 आणि 270. आता सांगा मला इथे काय करणार? इथे तर 2च अंकी संख्या आहेत आणि इथे 3 अंकी संख्या आहेत. मग 2 अंकी संख्या मोठी असते की 3 अंकी संख्या मोठी असते? बरोबर. इथे एकक दशक शतक, शतक स्थान हे सगळ्यात मोठं. मग काहीही न वाचता सुद्धा आपल्याला चिन्ह देता येतं. शतक स्थान मोठं. इथे 2च अंक आहे, एकक दशक शतक. इथे काय आहे? एकक दशक. म्हणून मोठी संख्या कोणती? 3 अंकी संख्या ही कधीही 2 अंकी संख्येपेक्षा मोठी. तर इथे बघा एकक दशक शतक. इथे काय आहे? एकक दशक 2 अंकी आणि इथे 3 अंकी. सांगा बघू 3 अंकी संख्या मोठी की 2 अंकी संख्या मोठी? बरोबर 3 अंकी संख्या. द्या सुसरीला मोठी संख्या खायला. आलं लक्षात? म्हणजे लहान मोठेपणा ठरवताना चिन्हाचा वापर करताना सुसरीचं गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मोठेपणा ठरवताना स्थान लक्षात घ्या. किती अंकी संख्या आहे ते लक्षात घ्या. 1 अंकी संख्या केव्हाही लहान, 1 अंकी संख्येपेक्षा 2 अंकी संख्या केव्हाही मोठी, 2 अंकी संख्येपेक्षा 3 अंकी संख्या केव्हाही मोठी. शतक स्थान सारखं असेल तर दशक स्थान बघावं, दशक स्थान सारखं असेल तर एकक स्थान बघावं आणि मगच लहान मोठेपणा ठरवावा. स्थानावरून आपल्याला किमती ठरवता येतात की ती संख्या मोठी आहे की लहान आहे. आणि अशा प्रकारे सराव आपण केला तर नक्की आपल्याला लहान मोठेपणा ओळखता येणार आहे. संख्यांचा लहान मोठेपणा ओळखायचा आणि योग्य ते चिन्ह घालायचं. आणि आपल्या पुस्तकातील उदाहरणंसुद्धा आपल्या वहीमध्ये सोडवायची. धन्यवाद.